कृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 1 डिसेंबर 2025। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 29वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आज वेसद्रा या ठिकाणावरून, जे आहे भरूचच्या 15 किलोमीटर मागे। सकाळचे आता 7 वाजलेले आहेत। आज थोडं उशिरा निघालेलो आहोत आणि 15 किलोमीटर अंतरावरतीच थांबून घेणार आहोत। आज आहे सोमवारची एकादशी। तर चला निघूयात, सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि निघतोय पुढे। तर बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। इकडे परिक्रमावशी आमच्या मैया बॅग आवरतायत। निघलोय आम्ही आता, सकाळचे वाजलेले आहे 6:15 आणि थोडीशी थंडी आहे। खूप चांगली व्यवस्था केली त्यांनी आमची, कारण आम्ही जेवढे लोक होतो 7-8 जण, त्या 6-7 जणांची त्यांनी रात्री भोजन प्रसादी अगदी घरच्या सारखी, आणि आम्ही त्यांना सेवा दिलेली आहे, पण ती काही सांगता येणार नाही। सेवा दिली। त्यानंतर सकाळी त्यांनी चाय प्रसादी, उपवासाचे पापड तळून आणले। खूप छान वाटलं आम्हाला। सकाळचा सूर्योदय झालेला आहे। हायवेवरून जात असताना इथे 2 रस्ते लागलेले आहेत। एक जातो वडोदराकडे आणि एक जातो हा भरूचकडे। तर आम्ही या भरूचच्या रस्त्याने चाललेलो आहोत आणि प्रचंड प्रमाणात धूळ आहे। या धुळीमुळे काय झालंय, परिक्रमावासियांना ना आता गेली 1 महिना झालं चांगली व्यवस्थित अशा जागेवरून चालायची सवय, जसं की ज्या ठिकाणी धूळ वगैरे नाही, आणि 2 दिवस झाले नाही ह्या धुळीतून चाललोय, तर सगळ्यांचं घसा दुखतोय, खवखव करतोय, त्रास झाले सर्वांना। या ब्रिज खाली आम्ही इथं विश्रांतीला बसतोय, कारण की आल्यापासून अशी कुठे व्यवस्थित जागा दिसली नाही। इथे भेटेल त्या ठिकाणी बसणार आहोत। 1-2 मिनिटं। परिक्रमावासी जे आहे ते बसलेले आहेत त्या ठिकाणी। आता आम्ही पुढे बसतो, या ठिकाणी जागा आहे तर बाबा बागामध्येच बसलेत। परिक्रमावासी बसलेले आहेत बालभोग करण्यासाठी। आपल्या जवळ जे आहे ते खात आहेत। इकडे पाटील बाबांनी रात्रीच्या शिळ्या चपात्या आणि लोणचं खात आहेत। पोलीस काका खात आहेत तिकडे। आम्ही आता केलेला आहे भरूच सिटीमध्ये प्रवेश। तर जे कामनाथ मंदिर आहे ते आमच्यापासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे। तर आम्ही आता चाललेलो आहोत तिकडे, आणि सकाळी म्हणल्याप्रमाणे आजही आम्ही या ठिकाणी मुक्काम करणार आहोत। कामनाथ मंदिरात दुपारचे भोजन प्रसादीन थोडा आराम करून परत पुढे 3 किलोमीटरवरती एक आश्रम आहे, तिथे जाऊन आम्ही आज विश्रांती घेणार आहोत। भरूचमध्ये प्रवेश केला आणि तितक्यात दरवर्षीप्रमाणे इथे एक सेवा देणारे असतात बाबाजी, त्यांनी आम्हाला हाक मारली आणि परिक्रमावासी आहेत ते गेलेले आहेत चाय प्रसादी घेण्यासाठी। दरवर्षी ते परिक्रमावासियांना चाय प्रसादीची, बालभोगची सेवा देतात। आम्ही या ठिकाणी थोडा वेळ बसलो, पुढे निघणार आहोत आता, कारण काही परिक्रमावासी आलेले आहेत, त्यांनाही जागा देणं गरजेचं आहे, कारण की रस्त्याच्या कडेला असल्यामुळे या ठिकाणी छोटी जागा आहे। तर आम्ही आमची सेवा घेतलेली आहे आणि पुढे निघतोय। आम्ही चाय प्रसादी घेतली आणि पुढे निघालेलो आहोत। इथून आता 2 किलोमीटरवरती कामनाथ मंदिर आहे, तिथे जाणार आहोत। आणि आज जास्त ऊन लागायला लागले, तर मी वारंवार सांगत राहील आणि सांगितलंय पाठीमागे की सर्वांनी उन्हातून चालताना काळजी घ्या, वेळोवेळी पाणी पीत चला, कारण कसं रिहायड्रेशन होतं, त्याच्यामुळे आपण जे पाणी पितो ते घामावाटे निघून जातं, त्याच्यामुळे कंटिन्यू पाणी पीत चला, लिंबू सरबत पीत चला, कारण उन्हाचं जे प्रमाण आहे ते आता यावर्षी जास्तच आहे। प्रचंड थंडी तेवढी आहे आणि ऊनही तेवढं आहे। थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर इथे एक बाबाजी आहे, दरवर्षी ते परिक्रमावासियांची सेवा करतात, दाखवते तुम्हाला। तर या ठिकाणी हे बाबाजी आहेत बघा, किती आनंद आणि आपुलकीने परिक्रमावासियांची सेवा चालू आहे। नर्मदे हर। प्रत्येक परिक्रमावासियांना आज एकादशी असल्यामुळे हा फुलहारचा चिवडा दिलेला आहे। दुसरे एक बाबाजी आलेले आहेत, ते केळी घेऊन आलेले आहेत परिक्रमावासियांना वाटण्यासाठी।
नर्मदे हर. मी तिथे थोडा बालभोग केला आणि पुढे निघालेला आहोत. आज एकादशी आहे, मग त्यांनी उपवासाचा चिवडा दिला होता सर्वांना, तो सर्वांनी घेतला. एक बाबाजी आले, त्यांनी केळी प्रसादी वाटप केली, ती केळी प्रसादी एक खाल्ली आणि आता कामनाथ मंदिराकडे निघालेला आहोत. तर कामनाथ मंदिराकडे जाताना अशा या गल्लीतून चाललेला आहोत आम्ही. आता शॉर्टकट मार्ग आहे ते. आम्ही आलेलो आहोत आता कामनाथ मंदिरामध्ये. आम्ही आता आतमध्ये आलेलो आहोत आश्रमाच्या. तर परिक्रमावासींनी आसन टाकलेलं आहे. दुपारची फलोहारी करणार आणि पुढे निघणार आहोत. परिक्रमावासींनी इथे आसन लावलेलं आहे. आम्ही आश्रमात आलेलो आहोत, आसन लावलं आणि सगळ्यात पहिली घाई म्हणजे महिलांची असते कपडे धुवायची. तर माझी कपडे धुवून झालेले आहे. तिकडे गवळण मावशीची झाली धुवून. इकडे शिल्पा मावशी आहेत वेटिंगला कपडे धुण्यासाठी. इकडे दुसऱ्या मावशी आहेत, त्या आहेत वेटिंगला कपडे धुण्यासाठी. तर हा आहे कामनाथ मंदिराच्या परिसरात, आश्रमाच्या आतील परिसर. कपडे धुतले आणि आत्ताच वाळायला टाकलेले आहे. तर चला मी जाते दर्शन घेण्यासाठी. इकडे आहेत काही परिक्रमावासी. इकडे आहेत नर्मदा मैया. मी चाललेले आहे दर्शनासाठी नंदीजी. नर्मदे हर. आज सोमवार आहे आणि एकादशी आहे, गीता जयंती आहे. नर्मदे मी आश्रमात आलो. आश्रमात आल्यानंतर कपडे धुतले. कपडे धुतल्यानंतर या ठिकाणी आज आम्ही थांबणार आहोत. एकादशी आहे आणि इथून पुढे नीलकंठ जे आश्रम आहे महादेवाचं मंदिर, ते 12 किलोमीटर आहे. तर एवढ्या वेळात आम्ही लवकर कव्हर करू शकणार नाही. घाईघाईने पळायला लागेल, व्यवस्थित चालता येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही आज ठरवलं की एकादशीचा दिवस आहे, इथेच थांबून घेऊ. तर दुपारचे 1:30 वाजलेले आहे आणि खिचडी प्रसादी जी आहे ती तिकडे तयार होत आहे. मी आता आश्रमात बसलो होतो. तर आश्रमात बसल्यानंतर या ठिकाणी हे बाबाजी आहेत. माझी सहज नजर यांच्यावरती गेली. बाबाजी, ये आपका उम्र कितनी है? उम्र 74. कहाँ से हो आप? शिवर जिला है. शिवर जिला से है. तो अभी तकलीफ होती चलने में? तो अभी इतनी उम्र में क्यों आ गए परिक्रमा में? घर वालों ने भेज दिया? मैंने किया, फिर मैंने चलो भाई भी अच्छा न आरिया आराम से. तकलीफ होती, अच्छा लगता है परिक्रमा में? कोई ज़्यादा तकलीफ नहीं होती. घर घना के दुखेगा. ज्यादा ही उम्र है ना आपकी. पैदल चलते हो थोड़ा गाड़ी पे बैठते? पैदल भी चले, कहीं गाड़ी में बैठे. अच्छा. लंबीपुर आ रहा है, बैठ गया. आज कितने चले आप? आज तो चलिए, आज अंदाजन होगा 25 होगा. 25 किलोमीटर चल के आए. बघा बाबांना सुबह कितने बजे निकले थे आज?
जी 6 बजे निघले ते सकाळी 6 वाजता बाबा निघलेत आणि 25 किलोमीटरचा अंतर पार करून बाबाजी या कामनाथ मंदिरात भरूचमध्ये आलेले आहेत. कुछ तकलीफ नहीं होती है ना? अच्छा है, मैया के दर्शन हुए। दर्शन मिला मैया का? तो आप आपको के इतने उम्र में सब लेट कैसे पता चला कि परिक्रमा करनी चाहिए? पहले क्यों नहीं गए? पहले भी आया, बस से आया था अच्छा, तो बस में कोई सुझाव नहीं जब मैं नहा पैदल वाली पहली है? पहले वाली पहले कितने दिन हो गए आपको? हमको होगा 22 दिन होगा। नर्मदे हर. तर आम्ही दुपारची भोजन प्रसादी केली आणि भोजन प्रसादी केल्यानंतर इथे जवळच मार्केट होतं. कोणाला गोळ्या घ्यायच्या होत्या, कोणाला ड्रेस, कोणाला ओढणी, तर कोणाला चप्पल घ्यायची होती. तर आम्ही आलेलो आहोत मार्केटमध्ये. मार्केटवरून थोडं आम्ही सामान आणलं आणि आश्रमात आल्यानंतर इथे आज गीता जयंती आहे. तर गावातल्या ज्या महिला आहेत त्यांचं गीता वाचनात चालू आहे. सगळे परिक्रमावासी जे आहेत ते दुपारचा आराम करतायत. चाय प्रसादीची वेळ झालेली आहे आणि इकडे भजन चालू आहे मैयाजींचं आणि चाय प्रसादीसाठी या रांगा आहेत. नर्मदे हर.
महादेवांची आरती झाली. इकडे माताजींची आरती चालू आहे आणि सगळे परिक्रमावासी आरतीला बसलेले आहेत. काही विश्रांती करतायत. इकडे हरिपाठ चालू आहे. तिकडे आज उपवास असल्या कारणाने खिचडी प्रसादीची जी आहे ती तयारी चालू आहे. आताच कामनाथ महादेवांची आरती जी आहे ती झालेली आहे. त्यानंतर दुसरी आरती झाली आणि आता फलोहारासाठी चाललोय. खरंच म्हणजे आज इतकं छान वाटलं ना की आम्हाला पुढे जायचं होतं नीलकंठ महादेवला, पण ते आज आरतीसाठीच आमचं योग असेल. इतकी सुंदर अशी आरती झाली की असं हृदय भरून आलं. नुसतं भरून नाही आलं तर एकदम इतकं प्रसन्न वाटलं. आज खूप छान वाटलं की नर्मदा खंडात आल्यापासून आज पहिलीच अशी आरती झाली असेल की कानही तृप्त झाला, आत्माही तृप्त झाला, शरीरही तृप्त झाल्यासारखं खूप छान वाटलं. चला, कशी वाटली मावशी आरती आजची? एकदम छान, खूप छान होती. तर चला आता जातोय आम्ही फलोहारासाठी. परिक्रमावास्यांनी या ठिकाणी पंगत लावलेली आहे फलोहारासाठी. मी जाते. कामनाथ महादेव का जयकारा लगाएगा, सब एक साथ में बोलेगा. जीवन में आनंद होगा. आज का दिन में ऐसी खुशियां आएगी, सबके हंसते हो. बोलो श्री कामनाथ महादेव.